नमस्कार, मी सीमा विश्वास. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिन. अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मंगल दिनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या सर्वच स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून आजची माझी कविता सादर करते. आजची ही कविता सीमेवर लढणाऱ्या त्या प्रत्येक सैनिकासाठी, थोडक्यात पण बरंच काही सांगून जाणारी. शीर्षक आहे सैनिक. तो उभा आहे सीमेवर अविरत तुझ्या रक्षणासाठी, झेलत आहे ऊन वारा पाऊस आणि रक्त गोठवणारी थंडी. तो उभा आहे सीमेवर अविरत तुझ्या रक्षणासाठी, झेलत आहे ऊन वारा पाऊस आणि रक्त गोठवणारी थंडी. कधी वाळवंटात, कधी घनघोर जंगलात, कडे कपारीतून काट्याकुट्यातून सुरू असतो त्याचा प्रवास. कधी वाळवंटात, कधी घनघोर जंगलात, कडे कपारीतून काट्याकुट्यातून सुरू असतो त्याचा प्रवास. तर कधी अति उंचावर ऑक्सिजन अभावी घुसमटणारा त्याचा प्रत्येक श्वास. त्याने ठेवले होते तुळशीपत्र निघताना आपल्या घरादारावर. त्याने ठेवले होते तुळशीपत्र निघताना आपल्या घरादारावर, कारण त्याला लढायचे होते देशासाठी, होऊन उदार आयुष्यावर. तो घालतो आहे गस्त डोळ्यात तेल घालून, शत्रूच्या कारवाया रोखण्यासाठी. रात्रंदिवस आहे सजग देश आपला वाचवण्यासाठी. तो आहे तिथे म्हणून आहोत आपण इथे निवांत. तो आहे तिथे म्हणून आहोत आपण इथे निवांत. त्याच्या जीवावर तर लागते आहे झोपही शांत. नाती सारी असूनही तो मात्र तिथे एकटा. नाती सारी असूनही तो मात्र तिथे एकटा. त्याच्या विरात व्याकुळ त्याची पत्नी, मुले, मात आणि पिता. एक वेळ, फक्त एक वेळ जागा बदलून तर बघा. फक्त एक वेळ जागा बदलून तर बघा. त्याच्या जागी आपल्याला आणि आपल्या जागी त्याला ठेवून तर बघा. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, देशप्रेमाची गाणी, नको नुसते सोहळे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, देशप्रेमाची गाणी, नको नुसते सोहळे. त्याच्या सुसह्य आयुष्यासाठी करूया काहीतरी वेगळे. ती हिंमत, ते शौर्य, तो देशाभिमान जागू दे आपल्याही मनात. ती हिंमत, ते शौर्य, तो देशाभिमान जागू दे आपल्याही मनात. तो त्याग, त्या यातना, ते बलिदान येऊ दे रोजच ध्यानात. तो त्याग, त्या यातना, ते बलिदान येऊ दे रोजच ध्यानात. येऊ दे रोजच ध्यानात. धन्यवाद.